सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने विश्रामबाग परिसरात तब्बल 20 वर्षांपासून स्थायिक असलेले अतिक्रमण अखेर जमीनदोस्त केले। मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई पार पडली। महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगत उभारलेले खोके आणि अनधिकृत बांधकामं हटवण्यात आली। कारवाई दरम्यान काही नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। काही काळ आयुक्त आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशासनाने ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार केल्याचं स्पष्ट करत रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करणं हा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं। दरम्यान कारवाईनंतर सर्व खोकेधारकांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला। यावेळी पृथ्वीराज भैया पवार यांनी थेट इशारा देत म्हटलं की या कष्टकरी वर्गावर अन्याय होऊ देणार नाही। आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, मात्र येत्या 2 दिवसात सर्व संघटना एकत्र येणार आहेत। जे आमच्या सोबत येतील ते आमचे आणि जे साथ देणार नाहीत त्यांना आमचा विरोध सहन करावा लागेल। या इशाऱ्यानंतर शहरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्ह दिसतात। अतिक्रमण हटवण्याची कारवाई योग्य की अन्यायकारक? पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न लागल्यास संघर्ष तीव्र होणार का? सांगली शहरात आता प्रशासन आणि कष्टकरी वर्ग यांच्यातील संघर्ष कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। काल जी महापालिकेनं तातडीची आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या खोकीधारकांवर कारवाई केली त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। 80 कुटुंब म्हणजे साधारण एका कुटुंबात 6 ते 7 लहान मुलांपासून वृद्ध लोक जर का धरली तर 500 ते 550 लोकांवरती उपासमारीची वेळ आली। मी ही नोटीस वाचलेली आहे 52-53ची। ती मुळात ती नोटीसच कायदेशीर आहे का इथून सुरुवात होते। आणि 52-53ची नोटीस जरी दिली तर ती 24 तासाची देणे गरजेचं होतं का? कारण इथं कुठल्याही प्रकारची अर्जन्सी इमर्जन्सी दिसत नाही। रस्ता जातोय, विकास काम होणार आहे किंवा आणखीन काहीतरी, तर मग एवढी तातडीची कारवाई तेही स्वतः आयुक्त साहेब रस्त्यावर उतरून पोलीस फौजफाटा घेऊन करतात, तर याच्या मागं खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं संशय येण्यासारख्या गोष्टी मला दिसायला लागल्या आहेत। या जागेच्या बाबतीत जर का म्हणलं तर या जागेच्या उतार्यावर पटवर्धन सरकार दिसतात, त्यानंतर तानवडे दिसतात, त्यानंतर पवार दिसतात आणि एक भाग रेल्वेचा दिसतो। पण ह्या 4मध्ये महापालिकेचा कुठलाच रोल येत नाही। कोर्टाचे जे 3 ऑर्डर्स आहेत त्या तिन्ही ऑर्डर्स ह्या खोकीधारकांना प्रोटेक्शन देणारे ऑर्डर्स आहेत। एक राज्य सरकार आणि तानवडेंच्या विरोधात आहे, त्यामध्येही कोर्टानं सांगितलेलं आहे की यांच्याशी तडजोड केल्याशिवाय किंवा विचारात यांना म्हणणं मांडायची संधी दिल्याशिवाय यांच्यावर कारवाई करू नये। त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की सेटल्ड लॉ आहे लँडचा, की कुठल्याही प्रकारचं एन्क्रोचमेंट, इलिगल एन्क्रोचमेंट जरी असेल तरी तुम्हाला कायद्याचीच प्रोसेस वापरून ते काढता येईल। पण तसं काल फॉलो झालेलं नाही। दुसरी एक महापालिकेच्या विरोधात यांच्याकडं एक ऑर्डर आहे, त्यामध्येही असंच लिहिलेलं आहे की यांना तुम्ही तातडीनं अशा पद्धतीनं कारवाई करू शकत नाही। मग एवढ्या तातडीनं ही कारवाई करण्याचं कारणच काय, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। त्याचबरोबर या जागेमध्ये आज रेल्वे हक्क सांगायला आली होती, कंपाऊंड मारायला आली होती। मग रेल्वेचा यामधला रोल काय आहे, तानवडेंचा रोल काय आहे, पटवर्धनांचा रोल काय आहे, पवारांचा रोल काय, आणि महापालिकेला एवढी गरज का पडली, हेच खरं संशयाची गोष्ट आहे। त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। याच्या बाबतीत आम्ही कोर्टामध्येही लढू, आम्ही विभागीय आयुक्त कलेक्टर साहेबांच्याकडेही तक्रार करू आणि रस्त्यावर उतरूनही गरज पडली तर आम्ही आंदोलन करू किंवा रस्त्यावरची लढाई लढू। आम्हाला वेगवेगळ्या कष्टकरी ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांचा पाठिंबा मिळत आहे। आम्ही येत्या 2 दिवसामध्ये सर्व पक्षातल्या लोकांना आणि सगळ्या कष्टकरी ज्या संघटना आहेत त्यांना आम्ही आवाहन करणार आहे, एकत्र बसणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे एखादा जात्यात आणि एखादा सुपात अशी परिस्थिती होऊ न देता सगळ्यांनी मिळून आम्ही ही लढाई लढणार आहोत। आणि या लढाईमध्ये जर एखादी संघटना, जर एखादा राजकीय पक्ष, जर एखादा राजकीय नेता गरज सोडो वैद्य मोरो अशी जर का भूमिका घेणार असेल, 8 दिवसापूर्वी तुम्ही आमच्याकडे मतदान मागायला आला आणि 8 दिवसात तुम्ही आता आमच्यावरती कारवाई करताना एक जण सुद्धा हजर राहत नाही, तर त्यांचंही नाक दाबल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आणि मी हे आयुक्त आल्यापासून पहिल्या दिवशीच मी आयुक्त साहेबांची, या शहरातले व्यापारी, या शहरातले इंडस्ट्रियलिस्ट, उद्योजक, या शहरातला कष्टकरी म्हणजे खोकीधारक या सगळ्यांची बैठक लावली होती
गेली 1.5 वर्ष मी आयुक्त साहेबांच्याकडे, 2 वर्ष झालं आयुक्त साहेबांच्याकडे प्रयत्न करतोय की एक धोरण करा तयार, धोरण राबवा. या कष्टकऱ्यांवरती, या गोरगरिबांवरती अन्याय करायचा नाही आपल्याला, तर यांना विचारात घेऊन विकासाचं धोरण राबवलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. महापालिकेची टीम बेळगावला जाऊन आली, महापालिकेची टीम कोल्हापूरला जाऊन आली, आम्ही वैयक्तिक जाऊन आलो. वेगवेगळ्या भागातले डिझाईन आम्ही आणले, वेगवेगळ्या भागात राबवले गेलेल्या योजना आम्ही आणल्या. एवढं सगळं आणलेलं असताना, आयुक्तांना आम्ही कोऑपरेट करायला तयार असताना, जर का आयुक्त साहेब अशी भूमिका घेत असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावरती उतरल्याशिवाय आणि हे फाईट केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आम्ही आजही ठामपणे आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत की कष्टकऱ्यांच्यावरती अन्याय होत असेल तर याचा विरोध तुम्हाला सहन करावा लागेल. मी या बाबतीत कुठल्याही राजकीय पक्षाशी ना संबंधित आहे, ना राजकीय पक्षाच्या विरोधात असणार आहे. येत्या 2 दिवसात आम्ही सगळे कष्टकरी वर्ग जे आहोत, सगळ्या संघटना आहोत, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही बोलवणार आहोत. जे येतील आमच्याबरोबर ते आमचे असतील, जे आमच्याबरोबर येणार नाहीत त्यांना आमचा विरोध सहन करावा लागेल. सांगली ही जी खोकी आपल्या इथं जी काल झालेल्या कारवाईमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी जी काढलेत त्या संदर्भात ही आपण पत्रकार परिषद घेत आहे. जे अतिक्रमण काढलंय, मुळात ते अतिक्रमण काढत असताना आयुक्तांनी 52, 53, 54 अंतर्गत नोटिसा देऊन त्या खोकी काढलेली आहे आणि ही कारवाई केलेली आहे. मुळात ही कारवाई कायदेशीर आहे का, पहिला प्रश्न हा आहे. ही कारवाई झाली ती ही कारवाई मुळात ही कायदेशीर आहे का, आणि ही कारवाई कायदेशीर जर असेल तर ती कारवाई करत असताना मुदत किती दिवसांची आणि किती. दुसरी गोष्ट, कोर्ट स्टे असताना, कोर्टाच्या मेहरबान कोर्टाच्या ऑर्डर्स असताना ही कारवाई कागदपत्रे दाखवली आणि सांगितलं असताना सुद्धा ही कारवाई का करण्यात आली, अशी कोणती अडचण आयुक्तांना होती. ही कारवाई यांनी इतक्या तत्काळ केली. शनिवारी रात्री 8 वाजता या लोकांनी कारवाई करत असताना नोटिसा दिल्या, आम्ही कारवाई करणार आहे. त्याच्यानंतर 24 तासाची इतकी का घाई होती की बाबा रविवार असताना देखील सोमवारी सकाळी 10:44 आम्ही या नोटिसीला आम्ही उत्तर दिलंय. 10:44 तत्काळ लगेच 12 वाजता या लोकांनी कारवाई का केली, हाही प्रश्न सर्व सांगलीकरांच्या आणि खोकीधारकांच्या मनात शंका येण्यासारखा आहे. अतिक्रमण ह्या जागेत आहेत, हे राईट्स यांना आयुक्तांना कुणी दिले, काढायचे आहेत तर हे राईट्स कुणी दिले का, हे जे आलेले अधिकारी आहेत त्यांना हे काढायचे राईट्स कुणी दिले. महानगरपालिका महापौरांनी दिले, आयुक्तांनी दिले, पोलीस प्रशासनाचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी या लोकांनी अक्षरशः लोकांची, गरिबांची दुकानं तोडून मोडून यांचे संसार उद्ध्वस्त केले. त्याला जबाबदार आयुक्त, प्रशासन, कलेक्टर या सगळ्यांच्या यामध्ये यांना सहभाग आहे. वेळोवेळी या लोकांनी महानगरपालिकेचे सर्व परवाने घेतले, सर्व शासकीय सगळ्यांच्या यांच्याकडे लायसन्स आहे, महानगरपालिकेचे लायसन्स आहे, तरीसुद्धा या लोकांनी वेळोवेळी फी घेऊन, पैसे घेऊन ही एक कारवाई आयुक्तांनी का केली, हा प्रश्न एक सर्वात मोठा आहे. या लोकांनी पैसे घेतलेत, या लोकांकडून पैसे घेतलेत, लायसन्सची कॉपीज, फीज घेतलेत, परवाने हे लोकच देणार, लायसन्स हे लोकच देणार. अधिकारी इथं येऊन इथं फी गोळा करायचे, यांचे लायसन्स फी गोळा करायचे, सगळे वसुली करायचे. वेळोवेळी ही सगळी लोक कर्ज काढून या लोकांच्या लायसन्स फी भरलेले आहेत. दरवर्षी भरत असताना सुद्धा यांचेच पैसे घेऊन यांच्यावरच कारवाई होते. ही दुर्दैवी बाब आहे. सगळ्या पैसे घेऊन मुळात ही जागा महानगरपालिकेची मुळातच नाही आहे. त्याचे पुरावे या सगळ्या जागेचे, त्याचे माझ्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, सगळे 7 बारे आहेत, नकाशे आहेत, मोजणी 7 बारे आहेत. मुळात ही जागा महानगरपालिकेच्या अखत्यारीत किंवा त्यांच्या याच्यामध्ये त्यांचं नाव असणारं एकही नाव या जागेवर नाही, तर त्यांना ही कारवाई करण्याचा अधिकार आहे का. आणखीन एक गोष्ट, ही जी जागा याच्यामध्ये एक खाजगी जागा आहे, त्याचा 7 बार आहे, त्रिंबक दत्तात्रय तानवडे या नावाने. ही जागा 2008 साली
प्रकाश मारुतीराव पवार यांनी त्रिंबक दत्तात्रय तानवडे यांच्याकडून विकत घेतलेली आहे. जागेचं क्षेत्रफळ आहे 212.40. त्या जागेमुळं त्या सर्व आमचा थेट आरोप आहे, त्या जागेमुळं बाकीच्या सगळ्या लोकांच्यावर त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. त्या जागेमध्ये इंद्रे इथं 7 बार असताना त्यांना ही कारवाई करण्याचे अधिकार कसे मिळाले, हा आमचा थेट प्रश्न आहे आयुक्तांना. दुसरी, ही जागा रेल्वे म्हणते आमची आहे, पण मुळात रेल्वे सुरू व्हायच्या अगोदर ही जागा होती पटवर्धन सरकारांची. पटवर्धन सरकारांचं नाव या ठिकाणी जागेवर दिसतंय. त्रिंबक दत्तात्रय तानवडेंचं नाव निदर्शनास येत आहे. यापूर्वी त्रिंबक दत्तात्रय तानवडेंच्या विरोधात ठोकीदारखान्याच्या याच्या बाजूने या केसचा न्यायालयामध्ये केसचा निकाल लागलेला आहे. त्या जागेसाठी बरेच गोष्टी काही लोकांकडून आता नावं घेणं आम्हाला शक्य नाही आहे, पण काही लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली की यामध्ये बरेचसे मोठे आर्थिक प्रोजेक्ट राबवले जाणार आहेत. त्यात गोरगरीब बेरोजगारांना तरुण नशाखोरीचे आरोप करून या ठिकाणी आयुक्तांनी त्या गोरगरिबांना यांना व्यवसायाचं साधन यांच्याकडून काढून घेतलंय. त्यांना यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आज या ठिकाणी सगळं कुटुंब त्यांचं रस्त्यावर आलंय, त्यांचे संसार उघडे पडलेत. तर या लोकांना या संघटना या ठिकाणी सांगलीतल्या संघटना या ठिकाणी आम्ही सगळे सहकारी सगळे आज एकत्र झालोय. या अशावरती आयुक्तांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही, कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे. याचे सगळे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आयुक्तांची ही अशी भाषा होती की तुम्ही मरताय तर मरा. आमच्यातले काही लोक असं म्हणाले, साहेब आम्ही याच्यावर आमच्या उपासमारीची वेळ येणार आहे, आम्ही मरणार आहे, काय केलं पाहिजे. आयुक्त साहेब सरळ म्हणतात, आपको जो करना है कर लो, मर जाओ. हे आमच्याकडे ऑन रेकॉर्डिंग आहे, आमच्याकडे ऑन व्हिडिओज आहेत. तर ह्याच्यात सदर प्लॉट खाजगी मालमत्ता आहे, तर यांना राईट्स कोणी दिल्या की बाबा या ठिकाणी ह्याच्यामध्ये ऑर्डर्स नसताना त्याला ऑर्डर्स कोणी दिल्या. आणि ही जागा 1975-70 पासून त्याच्यावर कागदोपत्री आमच्याकडे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. 7 बारे आहेत, सगळे उतारे आहेत. हे दाखवून सुद्धा हे पाडायचे राईट्स आयुक्तांना कसे आले त्याचं आम्हाला आयुक्तांनी उत्तर द्यावं, इतकंच आमचं म्हणणं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.